नमस्कार मित्रांनो, DMAR परीक्षेचे जे 18 आणि 19 सप्टेंबरला पेपर झाले होते एकूण 6 शिफ्टमध्ये, त्या पेपर्समध्ये जनरल सायन्सवरती खूप सारे प्रश्न विचारलेले होते। त्यामुळे त्याला अनुसरून मुलांनी जे जनरल सायन्सचे टॉपिक आपल्याला सांगितलेले आहेत किंवा प्रश्न आपल्याला सांगितलेले आहेत, त्या प्रश्नांवर आधारित पुढे ज्यांचे पेपर आहेत त्यांना फायदा व्हावा त्या दृष्टिकोनातून आपण या व्हिडिओमध्ये इम्पॉर्टंट असे जनरल सायन्सचे मुलांनी सांगितलेल्या टॉपिकवरती प्रश्न बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला पुढे होणाऱ्या पेपर्समध्ये याचा फायदा होईल। चला तर मग एकदम रॅपिड फायर स्वरूपात आपण हे प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 1, वजनाचे SI एकक काय असते? तर वजन वेटचे आपल्याला SI पद्धतीतील एकक येथे विचारलेले आहे। तर वजनाचे SI एकक असते न्यूटन हे, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे। त्याच पद्धतीने वस्तुमानाचे किंवा मासचे SI एक पद्धतीतील एकक देखील तुम्हाला पेपरमध्ये विचारले जाईल, तर ते असते किलोग्राम हे, त्यामुळे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक 2, मेंडेलिव्हच्या आवर्ती सारणीनुसार मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या टिंबटिंबचे आवर्ती फल असतात। तर मेंडेलिव्ह म्हटलं किंवा मेंडेलिव्हची आवर्ती सारणी म्हटलं तर मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानाचे आवर्ती फल असतात, हे लक्षात घ्या। त्यामुळे पर्याय क्रमांक 1 ह्याचे उत्तर आहे। तर आधुनिक आवर्ती सारणी जर म्हटलं तर आधुनिक आवर्ती सारणीनुसार मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्याच्या अणुअंकाचे आवर्तीफल असतात। तर या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा, या दोन्ही गोष्टी परीक्षेसाठी महत्त्वाच्या आहेत। प्रश्न क्रमांक 3, ज्या पदार्थांच्या केवळ उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा दर बदलतो परंतु त्या पदार्थांमध्ये मात्र कोणताही रासायनिक बदल होत नाही, अशा पदार्थाला टिंबटिंब असे म्हणतात। तर असे कोणते पदार्थ आहेत किंवा असा कोणता पदार्थ आहे की ज्याच्यामुळे रासायनिक अभिक्रियेचा दर बदलतो किंवा रासायनिक अभिक्रिया अतिशय वेगाने होतात, मात्र त्या पदार्थाच्या बाबतीत बोलायचे झाले तर त्याच्या स्वतःमध्ये मात्र काही बदल होत नाही ही रासायनिक अभिक्रिया होत असताना, तर अशा पदार्थाला उत्प्रेरक म्हटले जाते। त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे। हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। प्रश्न क्रमांक 4, पेशींमधील श्वसनादरम्यान टिंबटिंब अभिक्रिया घडत असते। तर जेव्हा पेशींमध्ये श्वसन प्रक्रिया चालू असते तर त्यावेळी पेशींमध्ये रेडॉक्स अभिक्रिया घडत असते। त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे। आणि रेडॉक्स अभिक्रिया म्हणजे काय, तर ऑक्सिडेशन प्लस रिडक्शन ही जी दोन अभिक्रिया एकाच वेळी जेव्हा होतात तेव्हा त्याला रेडॉक्स रिॲक्शन असे म्हटले जाते। त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो। प्रश्न क्रमांक 5, विद्युतधारेचे SI पद्धतीत एकक काय आहे? तर विद्युतधारेचे SI पद्धतीतील एकक आहे एम्पियर हे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे। रोधाचे किंवा रेजिस्टन्सचे SI पद्धतीतील एकक जर विचारले तर ते आहे ओहम हे, त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो। प्रश्न क्रमांक 6, किती डिग्री तापमानाला पाण्याची घनता सर्वाधिक असते? तर हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। 4 डिग्री सेल्सिअस तापमानाला पाण्याची घनता सर्वाधिक असते, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7, उष्णतेचे CGS पद्धतीतील एकक काय आहे? तर उष्णतेचे CGS पद्धतीतील एकक आहे कॅलरी हे, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे। त्याचबरोबर परीक्षेमध्ये तुम्हाला उष्णतेचे SI पद्धतीतील एकक जर विचारले तर ते असेल जूल। त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा येते की उष्णतेचे CGS पद्धतीतील एकक म्हटलं की कॅलरी आणि SI पद्धतीतील एकक म्हटलं की ते असेल जूल हे। प्रश्न क्रमांक 8, प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जात असताना त्याची दिशा बदलते, त्याला प्रकाशाचे टिंबटिंब असे म्हणतात। तर हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। ही जी येथे व्याख्या दिलेली आहे ती व्याख्या प्रकाशाचे अपवर्तन या गुणधर्माची आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे। जेव्हा प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करतो पारदर्शक माध्यमात, तेव्हा त्याची दिशा बदलते आणि हे जी प्रक्रिया असते याला प्रकाशाचे अपवर्तन म्हणतात। त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9, ताऱ्यांचे लुकलुकणे आणि सूर्य क्षितिजाच्या थोडा खाली असताना देखील आपल्याला तो दिसतो, ही कशाची उदाहरणे आहेत? तर परीक्षेमध्ये तुम्हाला अशा प्रकारची उदाहरणे देऊन ती कशाशी संबंधित आहे असा प्रश्न विचारला जाईल। तर ताऱ्यांचे लुकलुकणे असेल आणि सूर्य क्षितिजाच्या थोडासा खाली असताना देखील
तो आपल्याला दिसत राहतो, ही जी उदाहरणे आहेत ती प्रकाशाची अपवर्तनाची उदाहरणे आहेत. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. प्रश्न क्रमांक 10. भिंगाच्या शक्तीचे एकक टिंबटिंब हे आहे. तर भिंगाच्या शक्तीचे एकक आहे डायऑप्टर हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आणि हे जे डायऑप्टर आहे ते डी या सिम्बॉलने दाखवले जाते. आता जे आपण प्रश्न बघत आहोत त्यातील काही प्रश्न हे PYQ आहेत. म्हणजे TCSने त्यांच्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये हे प्रश्न विचारलेले होते. त्यामुळे हे कॉम्बिनेशन प्रश्न आहेत. म्हणजे काही PYQ आहेत, काही जे आपल्याला मुलांनी टॉपिक सांगितलेले आहेत त्या टॉपिकवर आधारित मी प्रश्न घेतलेला आहे, जेणेकरून याचा तुम्हाला दोन्हींचा पुढे होणाऱ्या पेपर्समध्ये फायदा होईल. प्रश्न क्रमांक 11. मानवी डोळ्याचा कोणत्या भागातून प्रकाश आत प्रवेश करतो? तर मानवी डोळ्याचा असा कोणता भाग आहे की ज्याच्यामधून प्रकाशाची किरणे आतमध्ये प्रवेश करतात? तर मानवी डोळ्याचा बाहेरचा भाग म्हणजेच पारपटल या आवरणातून प्रकाश आत प्रवेश करतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12. निरोगी मानवी डोळ्याचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर टिंबटिंब एवढे असते. तर 25 सेंटीमीटर हे निरोगी मानवी डोळ्याचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13. लघुदृष्टिता किंवा निकटदृष्टिता असलेल्या व्यक्तींना कोणत्या प्रकारचा चष्मा दिला जातो? तर लघुदृष्टिता किंवा निकटदृष्टिता हे जे दोष आहेत ते दोष असलेल्या व्यक्तींना ऋणशक्तीचा अंतर्गोल भिंगाचा आरसा दिला जातो. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. त्याचबरोबर परीक्षेमध्ये तुम्हाला दूरदृष्टिता हा ज्यांना दृष्टीदोष आहे त्यांना कोणत्या प्रकारचा चष्मा दिला जातो असा देखील प्रश्न विचारला जाईल. तर त्यांना धनशक्तीचा बहिर्गोल भिंगाचा चष्मा दिला जातो. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. ह्या दोन्ही गोष्टींवरती प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 14. साध्या सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने वस्तूची टिंबटिंबपट मोठी प्रतिमा मिळवता येते. तर जो साधा सूक्ष्मदर्शक असतो त्याच्या सहाय्याने वस्तूची 20 पट मोठी प्रतिमा मिळवता येते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15. आपल्या डोळ्यासमोरून वस्तू दूर केल्यानंतरही किती सेकंदापर्यंत वस्तूच्या प्रतिमेचा दृष्टीपटलावर परिणाम तसाच राहतो? म्हणजे तुम्ही कधी ऑब्झर्व केले असेल तर बघा की एखाद्या गोष्टीला आपण जर एकटक बघितलं आणि त्याच्यानंतर ती वस्तू जर अचानक आपल्या डोळ्यासमोरून दूर केली तरी काही सेकंदापर्यंत त्या वस्तूची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोरच राहते. तर ती किती सेकंदासाठी राहते? तर ती 1/16 सेकंदासाठी राहते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16. ज्या कार्बनी संयुगातील 2 कार्बन अणूंमध्ये दुहेरी किंवा तिहेरी बंध असतो त्यांना टिंबटिंब म्हणतात. तर ज्या कार्बनी संयुगांमध्ये 2 कार्बन अणूंमध्ये दुहेरी किंवा तिहेरी बंध असतो त्यांना असंपृक्त संयुगे म्हणून ओळखले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. त्याचबरोबर ज्या 2 कार्बन अणूंमध्ये एकेरी बंध असतो त्यांना संपृक्त संयुगे म्हणून ओळखले जाते. त्यामुळे हे लक्षात ठेवा, एकेरी बंध संपृक्त संयुगे आणि दुहेरी किंवा तिहेरी बंध असंपृक्त संयुगे. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणापासून मिळणाऱ्या प्रथिनांना फर्स्ट क्लास प्रथिने असे म्हटले जाते? तर प्राणीज स्त्रोतांपासून जी प्रथिने मिळतात त्या प्रथिनांना फर्स्ट क्लास प्रथिने म्हणून ओळखले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वांचा गट पाण्यामध्ये विरघळतो? तर पाण्यामध्ये विरघळणारी जीवनसत्वे 2च आहेत. एक म्हणजे बी जीवनसत्व, बी कॉम्प्लेक्सचा गट आणि सी जीवनसत्व. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. त्याचबरोबर ए जीवनसत्व, डी जीवनसत्व, त्याच्यानंतर ई जीवनसत्व आणि के जीवनसत्व ही जी 4 जीवनसत्वे आहेत ही स्निग्ध पदार्थांमध्ये विरघळणारी म्हणजेच फॅट सोल्युबल आहेत. त्यामुळे हे लक्षात ठेवा. याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोणत्या सजीवाचे प्रजनन हे मुकुलायन किंवा बडिंग या पद्धतीने होते? तर बडिंग या पद्धतीने हायड्राचे प्रजनन होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे.
अशा प्रकारे TCS वेगवेगळ्या सजीवांच्या प्रजननावरती देखील प्रश्न विचारेल की ते कोणत्या पद्धतीने होते असा. प्रश्न क्रमांक 20. शुक्राणूला खूप मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची आवश्यकता असते, त्यासाठी त्यांच्यामध्ये टिंबटिंब ही शर्करा असते. तर शुक्राणूला जवळपास 6.5 मीटर एवढा प्रवास करायचा असतो आणि हा प्रवास करण्यासाठी किंवा हे अंतर कापण्यासाठी त्याला मोठ्या प्रमाणात ऊर्जेची आवश्यकता असते आणि ती ऊर्जा त्याला फ्रुक्टोज या शर्करेपासून मिळते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21. मानवामध्ये टिंबटिंब हे गुणसूत्र पुरुषत्वासाठी कारणीभूत असते, तर मानवामध्ये Y हे जे गुणसूत्र आहे ते पुरुषत्वासाठी कारणीभूत असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22. गर्भाशयातील वाढीच्या काळात भ्रूणास अन्न पुरवठा करण्यासाठी टिंबटिंब नावाचा अवयव तयार होतो. तर जेव्हा गर्भाशयामध्ये गर्भ वाढत असते किंवा भ्रूण वाढत असते तर त्याला अन्न पुरवठा करण्यासाठी प्लॅसेंटा या नावाचा एक अवयव तयार होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे आणि त्याच्या थ्रू या भ्रूणास अन्न पुरवठा केला जातो. प्रश्न क्रमांक 23. सर्वात पहिल्यांदा प्राण्यांचे वर्गीकरण कोणी केले होते? तर सर्वात पहिल्यांदा प्राण्यांचे वर्गीकरण करण्याचा मान जातो ॲरिस्टॉटल यांना. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. सर्वात पहिले प्राणी वर्गीकरण ॲरिस्टॉटल यांनी केले होते. त्यानंतर तुम्हाला पंचसृष्टी पद्धतीचे वर्गीकरण कोणी केले असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर सजीवांचे पंचसृष्टी वर्गीकरण करण्याचा मान रॉबर्ट व्हिटाकर यांना जातो. त्यामुळे जर प्राण्यांचे वर्गीकरण सर्वात पहिल्यांदा कोणी केले असा प्रश्न आला तर त्याचे उत्तर असेल ॲरिस्टॉटल. तर पंचसृष्टी वर्गीकरणाची पद्धत सजीवांची कोणी सुरू केली असा प्रश्न आला तर त्याचे उत्तर असेल रॉबर्ट व्हिटाकर हे. प्रश्न क्रमांक 24. सॅलॅमंडर हा जो प्राणी आहे याचा समावेश कोणत्या वर्गात होतो? तर सॅलॅमँडर या प्राण्याचा समावेश हा उभयचर या प्राणी वर्गात होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. हा देखील PYQ आहेत, हा खूप वेळा विचारलेला आहे. म्हणजे सॅलॅमँडर हा जो प्राणी आहे तो जमिनीवरही राहू शकतो आणि पाण्यातही राहू शकतो. प्रश्न क्रमांक 25. रासायनिकदृष्ट्या व्हिनेगार म्हणजे टिंबटिंब होय, तर रासायनिकदृष्ट्या व्हिनेगार म्हणजे ॲसेटिक ॲसिड होय. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26. बीटी कापूस, बीटी वांगे यामध्ये वापरण्यात येणाऱ्या बीटी या जीवाणूचे नाव काय? तर बीटीचा लॉंग फॉर्म येथे विचारलेला आहे. हे जेनेटिकली मॉडिफाईड पिकांमध्ये वापरले जाते किंवा त्याच्यापासून ती मॉडिफाईड केली जातात. तर या बीटीचा अर्थ होतो बॅसिलस थोरेंजेनेसिस. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27. गोल्डन राईस या तांदळाच्या जातीमध्ये टिंबटिंब जीवनसत्व निर्माण करणारे जनुक टाकण्यात येते. तर गोल्डन राईस हा जो तांदळाचा प्रकार आहे हा प्रकार अजीवनसत्वाचे जनुक टाकून निर्माण करण्यात येतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे उत्तर आहे आणि या राईसमध्ये अजीवनसत्व भरपूर प्रमाणात आढळते. प्रश्न क्रमांक 28. गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे की गुरुत्वाकर्षणाचा शोध हा आयझॅक न्यूटन यांनी लावलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29. क्षकिरण प्रतिमेचा शोध कोणी लावलेला आहे? तर एक्स-रे प्रतिमेचा शोध लावलेला आहे रॉन्टजेन या शास्त्रज्ञाने. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30. सर्व सजीव पेशींपासून बनलेले असतात आणि पेशी हा सजीवांचा पायाभूत घटक आहे, हा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? तर हे स्टेट बोर्डमधले वाक्य आहे आणि हे वाक्य देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. हा जो सिद्धांत आहे की सर्व सजीव हे पेशींपासून बनलेले आहेत आणि पेशी हा सजीवांचा पायाभूत घटक आहे, तर हा जो सिद्धांत आहे तो MJ स्लायडेन आणि थिओडर श्वान यांनी मांडलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. त्याचबरोबर परीक्षेत तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो की पेशीचा शोध कोणी लावला?
हा देखील प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे TCSने. तर पेशीचा शोध रॉबर्ट हुकने लावलेला आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, रॉबर्ट हुक पेशींचा शोध. प्रश्न क्रमांक 31, तोंडातील लाळेमध्ये कोणता पाचक रस असतो? तर तोंडामध्ये जी लाळ असते त्याच्यामध्ये टायलिन हा पाचक रस असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे उत्तर आहे. आणि या टायलिनचे कार्य काय असते? तर जे पिष्टमय पदार्थ आहेत आपण जे खातो ते, तर या पिष्टमय पदार्थांचे माल्टोजमध्ये रूपांतर करण्यासाठी या टायलिनचा उपयोग होतो. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो की पिष्टमय पदार्थांचे माल्टोजमध्ये रूपांतर करणे हे कोणाचे कार्य आहे किंवा कोणत्या विकाराचे कार्य आहे? तर ते आहे टायलिनचे कार्य. प्रश्न क्रमांक 32, सजीवांचे आदिकेंद्रिकी आणि दृश्यकेंद्रिकी असे वर्गीकरण कोणी केलेले आहे? तर सजीवांचे प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक असे वर्गीकरण कोणी केलेले आहे? तर ते चॅटन यांनी केलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. प्रश्न क्रमांक 33, कवकांची पेशीभित्तिका टिंबटिंब या जटिल शर्करेपासून बनलेली असते. तर जे कवक सजीव आहेत त्यांची पेशीभित्तिका ही कायटिन या शर्करेपासून बनलेली असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. त्याचबरोबर ही जी सेल्युलोज आहे याच्यापासून कोणाची पेशीभित्तिका बनलेली असते? तर वनस्पतींची पेशीभित्तिका ही सेल्युलोजपासून बनलेली असते. त्यामुळे सेल्युलोज देखील लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 34, मानवी शरीरात जवळजवळ टिंबटिंब किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात. हा देखील स्टेट बोर्डमधला आहे असा प्रश्न आहे की मानवी शरीरात जवळजवळ 97,000 किलोमीटर एवढ्या लांबीच्या रक्तवाहिन्या असतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. हा PYQ देखील आहे, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 35, प्रकाश जेव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करतो तेव्हा खालीलपैकी प्रकाशाच्या कोणत्या गुणधर्मात बदल होत नाही? तर हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. याच्यावरती बरेच अशा प्रकारचे प्रश्न तयार केले जाऊ शकतात. तर प्रकाश जेव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमांमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याच्या कोणत्या गुणधर्मात बदल होत नाही असे ते विचारलेले आहे. तर प्रकाशाच्या वेगामध्ये बदल होतो, तरंग लांबीमध्ये बदल होतो, आयामामध्ये देखील बदल होतो. मात्र प्रकाशाची वारंवारता एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना बदलत नाही. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे फ्रिक्वेन्सी, वारंवारता. प्रश्न क्रमांक 36, मानवी शरीरातील सर्वात मोठी पेशी कोणती? तर मानवाच्या शरीरामधील सर्वात मोठी पेशी आहे अंडपेशी हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. हा देखील प्रश्न PYQ आहे, हा पुन्हा रिपीट होऊ शकतो. त्याचबरोबर परीक्षेमध्ये तुम्हाला मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती आहे असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर मानवी शरीरामधील सर्वात लांब पेशी आहे चेतापेशी हे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 37, योग्य जोड्या लावा. तर येथे काही अभावजन्य रोग दिलेले आहेत आणि त्याची लक्षणे दिलेली आहेत, त्याच्या आपल्याला योग्य जोड्या लावायच्या आहेत. तर बेरीबेरीचे लक्षण काय आहे? तर ऊर्जेची कमतरता हे बेरीबेरीचे लक्षण आहे. स्कर्वी या रोगाचे लक्षण काय आहे? तर हिरड्यांमधून रक्त येणे हे या रोगाचे लक्षण आहे. त्यानंतर मूडदूस हा जो रोग होतो त्याचे लक्षण काय आहे? तर हाडे क्षीण होणे किंवा ठिसूळ होणे हे मूडदूसचे लक्षण आहे. आणि गलगंड या रोगाचे लक्षण काय आहे? तर गळा मोठा होणे हे गलगंडचे लक्षण आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 38, इलेक्ट्रॉन कमी विद्युत विभवाच्या बिंदूपासून टिंबटिंब विभव असलेल्या बिंदूकडे प्रवाहित होतात. तर इलेक्ट्रॉन हे नेहमी कमी विद्युत विभवाच्या बिंदूपासून अधिक विभव असलेल्या बिंदूकडे प्रवाहित होतात. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. आणि इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज असतो? तर इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असतो, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 39, विद्युत प्रभाराचे SI पद्धतीतील एकक टिंबटिंब हे आहे. तर विद्युत प्रभाराचे SI पद्धतीतील एकक आहे कूलोम हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. तर हे देखील महत्त्वाचे आहे, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. त्याचबरोबर
विभवांतराचे एकक काय आहे असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर विभवांतराचे एकक आहे व्होल्ट हे. तर हे देखील खूप महत्त्वाचे आहे. तर आता आपण काही विविध राशी आणि त्याची एकके बघणार आहोत की ज्याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न पुन्हा पुन्हा विचारले जातात. तर आपण बघूया. फोर्स किंवा बलाचे एकक काय आहे तर ते आहे न्यूटन हे. एनर्जी किंवा ऊर्जेचे एकक काय आहे तर ते आहे जूल. स्पीड किंवा चालीचे एकक काय आहे तर ते आहे मीटर पर सेकंद. प्रेशर किंवा दाबाचे एकक काय आहे तर ते आहे पास्कल. शक्ती किंवा पॉवरचे एकक काय आहे तर ते आहे वॅट. मोमेंटम किंवा संवेगाचे एकक आहे किलोग्रॅम मीटर पर सेकंद आहे. किलोग्रॅम मीटर पर सेकंद हे मोमेंटम किंवा संवेगाचे एकक आहे, हे लक्षात ठेवा. हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर इलेक्ट्रिक चार्ज किंवा प्रभाराचे एकक काय आहे जे आत्ताच आपण पाहिले कुलोम्ब हे. आणि इलेक्ट्रिक रेजिस्टन्स किंवा रोधाचे एकक काय आहे तर ते आहे ओहम हे. तर या काही राशी आहेत व त्यांची एकक आहेत जी परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहेत. त्यामुळे तोंडपाठ करा, याच्यावरती नक्कीच तुम्हाला प्रश्न विचारले जातील. सपाट आरशातील प्रतिमा ही आकाराने टिंबटिंब असते. तर सपाट आरशातील जी प्रतिमा आहे ती नेहमी स्त्रोता एवढीच असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 41. खालील उपकरणात कोणता आरसा वापरलेला असतो. तर आपल्याला काही उपकरणे दिलेली आहेत जसे की फ्लड लाईट्स, दाढी करण्याचा आरसा, आणि याच्यामध्ये कोणत्या प्रकाराचा आरसा वापरलेला असतो ते आपल्याला शोधायचे आहे. तर परीक्षेत अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. एकतर आरसा दिला जाईल किंवा भिंगाची उदाहरणे दिली जातील आणि त्याच्यावरून तुम्हाला ते भिंगाचा प्रकार किंवा आरशाचा प्रकार ओळखायचा असेल. तर फ्लड लाईट्स आणि दाढी करण्याचा आरसा याच्यामध्ये अंतर्गोल आरसा वापरलेला असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 42. हिऱ्यातील प्रत्येक कार्बन अणू हा शेजारील टिंबटिंब कार्बन अणूंशी सहसंयोजी बंधाने बांधलेला असतो. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की हिऱ्यातील प्रत्येक कार्बन अणू हा शेजारील 4 कार्बन अणूंशी सहसंयोजी बंधाने बांधलेला असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. त्याचबरोबर आणखीन एक प्रश्न इथे तयार होतोय की हिऱ्यातील प्रत्येक कार्बन अणू हा शेजारील 4 कार्बन अणूंशी कोणत्या बंधाने बांधलेला असतो. तर सहसंयोजी बंधाने, हे लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 43. कांदे बटाटे यांना मोड येऊ नये म्हणून त्याच्यावरती टिंबटिंबच्या गॅमा किरणांचा मारा करतात. तर कांदे किंवा बटाटे इत्यादी पदार्थांना मोड येऊ नये यासाठी त्यांच्यावर कोबाल्ट 60 या गॅमा किरणांचा मारा करतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44. प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्या कणांना काय म्हणतात. तर हा देखील PYQ खूप महत्त्वाचा आहे की प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्या सूक्ष्म कणांना फोटॉन म्हणून ओळखले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 45. मानवी उत्सर्जन संस्थेत खालीलपैकी कशाचा समावेश नसतो. तर मानवाची जी उत्सर्जन संस्था आहे त्याच्यामध्ये वृक्काची जोडी असते, म्हणजे किडनी असतात 2, बरोबर. मूत्रवाहिनीची जोडी असते, बरोबर. युरेथ्रा असतो, बरोबर. ट्रकिया असतो का तर नाही, हा फुफ्फुसाशी संबंधित आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपले योग्य उत्तर आहे. आपल्याला कोणता समावेश नसतो विचारलेला आहे, तर ट्रकियाचा समावेश मानवी उत्सर्जन संस्थेत नसतो. प्रश्न क्रमांक 46. वृक्कातील गाळण्याची मूलभूत क्रिया करणाऱ्या घटकास टिंबटिंब असे म्हणतात. वृक्क म्हणजेच किडनीतील गाळण्याची मूलभूत क्रिया करणाऱ्या घटकाला नेफ्रॉन म्हणून ओळखले जाते. पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. हा जो नेफ्रॉन आहे तो खूप महत्त्वाचा आहे. याच्यावरती नेहमी प्रश्न विचारले जातात की किडनीचा एक फंक्शनल आणि स्ट्रक्चरल युनिट काय आहे, तर ते आहे नेफ्रॉन हे. प्रश्न क्रमांक 47. रक्तव्याश्लेषण म्हणजेच डायलिसिस ही प्रक्रिया मानवी शरीराच्या खालीलपैकी कोणत्या जीवन प्रक्रियेशी संबंधित आहे. तर डायलिसिस हे उत्सर्जन संस्थेशी संबंधित आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. रक्ताचे शुद्धीकरण हे या डायलिसिसच्या माध्यमातून केले जाते. प्रश्न क्रमांक 48. ग्लोमेरुलस हा भाग कशाशी संबंधित आहे. तर ग्लोमेरुलस हा देखील भाग
वृक्क किंवा किडनीशी संबंधित आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. तर परीक्षेमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे एखादा पाठ दिला जाईल आणि तो कशाशी संबंधित आहे अशा स्वरूपाचा प्रश्न देखील ते विचारू शकतात. तर वेगवेगळे शरीराचे अवयव व त्याच्याशी संबंधित सर्व भाग तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 49. मानवी शरीरात एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी संदेश वहनाचे कार्य करणाऱ्या विशेष प्रकारच्या पेशींना टिंबटिंब असे म्हणतात. तर मानवाच्या शरीरामध्ये संदेश वहनाचे कार्य करणारे ज्या काही पेशी असतात त्या पेशींना चेतापेशी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे आणि ही चेतापेशीची व्याख्या येथे आपण घेतलेली आहे. प्रश्न क्रमांक 50. जेव्हा एखादी कृती किंवा हालचाल घडवून आणायची असते तेव्हा सर्वात शेवटचे कार्य हे टिंबटिंब ऊतींचे असते. तर जेव्हा आपण एखादी कृती करतो किंवा हालचाल करतो तर त्या हालचालीमध्ये किंवा कृती करत असताना सर्वात शेवटचे कार्य हे स्नायू ऊतींचे असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 51. टिंबटिंब चेतापेशी आवेगांचे वहन ज्ञानेंद्रियाकडून मेंदू व मेरुरज्जूकडे करतात. तर अशा कोणत्या चेतापेशी आहेत ज्या आवेगांचे वहन हे ज्ञानेंद्रियांकडून मेंदू व मेरुरज्जूकडे करतात? तर संवेदी चेतापेशी या आवेगांचे वहन ज्ञानेंद्रियांकडून मेंदू व मेरुरज्जूकडे करतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 52. टिंबटिंब चेतापेशी या आवेगांचे वहन मेंदू व मेरुरज्जूकडून स्नायू किंवा ग्रंथीसारख्या प्रेरक अवयवांकडे करतात. तर अशा कोणत्या चेतापेशी आहेत ज्या आवेगांचे वहन या मेंदू किंवा मेरुरज्जूकडून स्नायू किंवा इतर प्रेरक अवयवांकडे करतात? तर त्यांना प्रेरक चेतापेशी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 53. टिंबटिंब हे खोकला आणि शिंका येणे यासारख्या अनैच्छिक क्रिया नियंत्रित करते. तर हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. हा खूप वेळा विचारलेला आहे. तर खोकला असेल किंवा शिंका येणे असेल यासारख्या ज्या काही अनैच्छिक क्रिया शरीरामार्फत घडल्या जातात त्या नियंत्रित करण्याचे कार्य हे मेडुला ऑब्लांगाटा या अवयवाचे असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 54. काही पदार्थांना उष्णता दिल्यास त्याचे रूपांतर द्रवात न होता सरळ वायूत होते. तसेच त्यांच्या वाफेला थंड केल्यानंतर त्याचे रूपांतर द्रवात न होता सरळ स्थायूमध्ये होते. या क्रियेला टिंबटिंब असे म्हणतात. तर साधारणतः कोणत्याही पदार्थाला जेव्हा उष्णता दिली जाते तेव्हा त्याचे सुरुवातीला द्रवात रूपांतर होते व त्याच्यानंतर मग वायूत रूपांतर होते. मात्र जेव्हा उष्णता दिल्यानंतर स्थायूचे डायरेक्ट वायूमध्ये रूपांतर होते किंवा वायू थंड केल्यानंतर त्याचे द्रवात रूपांतर न होता डायरेक्ट स्थायूमध्ये रूपांतर होते तेव्हा अशा प्रक्रियेला संप्लवन म्हणून ओळखले जाते. तेव्हा पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. त्याचबरोबर संप्लवन हे कोणकोणत्या पदार्थांच्या बाबतीत होते? तर कापूर असेल, आयोडीन असेल इत्यादी जे पदार्थ आहेत ते संप्लवनशील पदार्थ म्हणून देखील ओळखले जातात. त्यामुळे ही उदाहरणे देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 55. 4 डिग्री सेल्सिअस तापमानाला पाण्याचे आकारमान सर्वात टिंबटिंब असते तर पाण्याची घनता सर्वात टिंबटिंब असते. तर आपण मगाशीच पाहिलेले आहे की 4 डिग्री सेल्सिअस तापमानाला पाण्याची घनता ही सर्वात अधिक असते आणि याच्याबरोबर उलट आकारमानाच्या बाबतीत होते की 4 डिग्री सेल्सिअस तापमानाला पाण्याचे आकारमान हे सर्वात कमी असते. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे 4 डिग्री सेल्सिअस तापमानाला आकारमान सर्वात कमी तर घनता मात्र सर्वात जास्त असते. प्रश्न क्रमांक 56. ताऱ्यांचे लुकलुकणे हे कशाचे उदाहरण आहे? तर आपण मगाशीच पाहिलेलं होतं की ताऱ्यांचे लुकलुकणे हे प्रकाशाचे अपवर्तन याचे उदाहरण आहे. जेव्हा प्रकाशकिरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करते तेव्हा त्याच्या दिशेमध्ये थोडासा बदल होतो आणि त्यामुळेच ताऱ्यांचे लुकलुकणे यासारखी उदाहरणे आपल्याला बघायला भेटतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 57. माध्यमातील प्रकाशाच्या टिंबटिंबवर अपवर्तनांक अवलंबून असतो. तर अपवर्तनांक कशावरती अवलंबून असतो? तर प्रकाशाचे जे माध्यम आहे
त्या माध्यमातील प्रकाशाचा जो वेग आहे त्या वेगावरती अपवर्तनांक अवलंबून असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. प्रश्न क्रमांक 58. जी संयुगे कार्बन आणि हायड्रोजन याच्यातील टिंबटिंब बंधाने तयार होतात त्यांना हायड्रोकार्बन असे म्हटले जाते. तर आपण मागाशीच पाहिलं होतं की जी संयुगे कार्बन आणि हायड्रोजन यांच्यातील सहसंयोजी बंधाने तयार होतात त्यांना हायड्रोकार्बन्स म्हटले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे उत्तर आहे. त्याचबरोबर यांना हायड्रोकार्बन बरोबरच कार्बनी संयुगे म्हणून देखील ओळखले जाते. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा नाव. प्रश्न क्रमांक 59. खालील विधानांपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर पहिले विधान आहे भिंगाच्या अभिसरण किंवा अपसरण क्षमतेला भिंगाची शक्ती असे म्हणतात. तर हे विधान बरोबर आहे. भिंगाची जी अभिसरण शक्ती असते किंवा अपसरण शक्ती असते त्यालाच भिंगाची शक्ती म्हणून ओळखले जाते. त्यानंतर दुसरे विधान आहे अंतर्वक्र भिंगाचा भिंगांक धन तर बहिर्वक्र भिंगाचा भिंगांक ऋण असतो. तर हे मात्र चुकीचे आहे कारण हे उलटे दिलेले आहे. अंतर्वक्र भिंगाचा भिंगांक हा ऋण असतो तर बहिर्वक्र भिंगाचा भिंगांक हा धन असतो. त्यामुळे फक्त अ बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 60. आपल्या डोळ्यावर ताण न आणता आपण कमीत कमी टिंबटिंब अंतरावरील वस्तू स्पष्टपणे पाहू शकतो. तर हा देखील प्रश्न आपण मागाशीच पाहिलेला आहे. फक्त याची वर्डिंग चेंज होते की सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर विचारलेले होते आणि तेच इथे देखील आहे की निरोगी डोळ्यांवर आपण ताण न आणता जेव्हा कमीत कमी अंतरावरील वस्तू स्पष्टपणे पाहू शकतो तर ते अंतर असते 25 सेंटीमीटर एवढे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर आहे. प्रश्न क्रमांक 61. खालील वर्णनावरून दृष्टिदोष ओळखा. तर अशा प्रकारचा मल्टीलायनर प्रश्न देखील परीक्षेमध्ये TCS सध्या विचारत आहे. तर आपण एक एक वाक्य बघूया व त्याच्यावरून दृष्टिदोष कोणता आहे ते आपण शोधूया. तर हा दोष असलेला व्यक्ती दूरच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकतो मात्र जवळच्या वस्तू दिसत नाहीत. तर हा दोष जो आहे जेव्हा व्यक्तीला दूरच्या वस्तू दिसतात पण जवळच्या दिसत नाहीत त्याला दूरदृष्टिता म्हणून ओळखले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तरी देखील आपण पुढची विधाने बघूया की भिंग चपटी झाल्याने भिंग आणि दृष्टीपटल याच्यातील अंतर कमी होते. तर हे देखील बरोबर आहे विधान. त्याच्यानंतर हा दोष दूर करण्यासाठी बहिर्वक्र भिंगाचा चष्मा वापरला जातो. तर हे देखील विधान बरोबर आहे. आणि या तिन्ही विधानावरून एकच दृष्टिदोष समजतोय तो म्हणजे दूरदृष्टिता. प्रश्न क्रमांक 62. पेशी या घटकाचा शोध रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने टिंबटिंब झाडाचा पातळ काप घेऊन लावला होता. तर पेशीचा शोध कोणी लावला असा प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे. तर त्याचे उत्तर आहे रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने लावलेला. आणि यात शोध लावत असताना पेशीचा कोणत्या झाडावर प्रयोग केलेले तर बुचाच्या झाडाचा पातळ काप घेऊन पेशीचा शोध लावलेला. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 63. पेशींच्या अभ्यासाच्या शास्त्राला टिंबटिंब असे म्हणतात. तर पेशींच्या अभ्यासाचे जे शास्त्र आहे त्याला सायटोलॉजी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचे योग्य उत्तर आहे. त्याचबरोबर टिश्यूंच्या म्हणजे ऊतींच्या अभ्यासाचे जे शास्त्र आहे त्याला काय म्हणून ओळखले जाते तर त्याला हिस्टॉलॉजी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 64. सरफेस टेन्शन या राशीचे SI पद्धतीतील एकक काय आहे? तर सरफेस टेन्शन या राशीचे SI पद्धतीतील एकक आहे न्यूटन पर मीटर हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 65. रासायनिक अभिक्रियेचा वेग हा साधारणपणे टिंबटिंब. तर जेव्हा कोणतीही रासायनिक अभिक्रिया घडत असते तेव्हा त्याचा वेग हा साधारणपणे सुरुवातीला जास्त असतो आणि जसजशी वेळ पुढे होत जाईल किंवा अभिक्रिया घडत जाईल तसे वेळेनुसार तो कमी होत जातो वेग. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. कोणत्याही रासायनिक अभिक्रियेचा वेग हा साधारणपणे सुरुवातीला जास्त असतो आणि वेळेसह तो कमी होत जातो. प्रश्न क्रमांक 66. एखाद्या डबक्यातील गुळगुळीत वाटोळ्यात दगडाचे आपण जर निरीक्षण केल्यास तो आपणास टिंबटिंब वाटतो.
तर एखादे डबडे असेल किंवा एखादी बादली असेल आणि त्याच्यामध्ये आपण जर गुळगुळीत वाटोळ्या आकाराचा जर दगड टाकला आणि तो आपण वरून जर पाहिला तर आपल्याला तो दगड हा पृष्ठभागाजवळ आल्यासारखा वाटतो. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे. आणि हे कशामुळे वाटते तर प्रकाशाचे अपवर्तन या गुणधर्मामुळे अशा प्रकारची आपल्याला उदाहरणे भेटून जातात. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 याचे योग्य उत्तर आहे. आणि अशा प्रकारची उदाहरणे देखील लक्षात ठेवा, ते तुम्हाला 100% पेपरमध्ये विचारले जातील. प्रश्न क्रमांक 67 हा देखील प्रश्न खूप VIMP आहे. हा PYQ देखील आहे की इंद्रधनुष्य हे खालीलपैकी कोणत्या घटनांचा परिणाम आहे. इंद्रधनुष्य कशामुळे घडते तर त्याच्यामध्ये 2 ते 3 प्रकारच्या घटनांचा एकत्रित परिणाम हा इंद्रधनुष्य असतो. तर त्या कोणत्या तर प्रकाशाचे अपस्खलन, प्रकाशाचे अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन या तिन्ही घटनांचा एकत्रित परिणाम म्हणून इंद्रधनुष्य घडून येते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व घटनांचा एकत्रित परिणाम हे आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 68 कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात. तर आपण मगाशीच पाहिलेले आहे कोबाल्ट 60 या किरणांचा मारा म्हणजेच गॅमा किरणांचा मारा हा कांदे बटाट्यांना कोंब फुटू नये म्हणून करतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 69 चष्म्याची भिंग ही टिंबटिंब यापासून बनवली जाते. तर हा देखील PYQ आहे. तर चष्म्यांची भिंग ही फ्लिंट काच पासून बनवली जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 70 पातळ पडद्याद्वारे प्रकाश डोळ्यामध्ये प्रवेश करतो त्याला टिंबटिंब असे म्हणतात. तर आपण मगाशीच पाहिलेलं आहे की डोळ्यातील सुरुवातीचा भाग, सर्वात बाहेरचा भाग, त्या भागाद्वारे प्रकाश हा डोळ्यामध्ये प्रवेश करत असतो. त्याला पारपटल म्हणजेच कॉर्निया म्हणून ओळखले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. ही इंग्लिशमधले नावे देखील लक्षात ठेवा. कधी कधी तुम्हाला इंग्लिशमध्ये नावे डायरेक्ट दिली जातात आणि त्याचं ट्रान्सलेशन मराठीमध्ये दिलेलं नसतं. त्यामुळे मराठी आणि इंग्लिश नावे दोन्ही सायन्सच्या बाबतीत माहीत असणं खूप आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 71 पेशीमधील टिंबटिंबना पेशींचे ऊर्जा केंद्र असे म्हणतात. तर हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. पेशीमधील ज्या तंतुकणिका असतात त्यांना पेशींचे ऊर्जा केंद्र म्हणतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 72 मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती. तर आपण हे मागाशीच पाहिलेलं आहे की मानवी शरीरामधील सर्वात लांब पेशी असते चेतापेशी. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 73 अन्न पदार्थाची ऊर्जा टिंबटिंब या परिमाणात मोजली जाते. तर अन्न पदार्थाची ऊर्जा ही कॅलरीमध्ये मोजली जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 74 एखाद्या पेशीपासून एखाद्या सजीवाचा अवयव तयार करणे किंवा संपूर्ण सजीवाची हुबेहूब प्रतिकृती तयार करणे याला टिंबटिंब असे म्हणतात. तर एखाद्या पेशीपासून एखादा संपूर्ण सजीव तयार करणे किंवा सजीवाचा अवयव तयार करणे याला क्लोनिंग म्हणून ओळखले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. आणि परीक्षेत असा देखील प्रश्न विचारला जातो की जगातील पहिला क्लोन केलेला प्राणी कोण आहे म्हणून. किंवा त्या प्राण्याचे नाव देखील विचारले जाते. तर त्याचे नाव आहे डॉली मेंढी. जगातील पहिला क्लोन केलेला प्राणी आहे मेंढी आणि त्या मेंढीचे नाव होते डॉली हे. त्यामुळे हे इन्फॉर्मेशन तरी लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 75 मानव टिंबटिंब हर्ट्जपेक्षा कमी आणि टिंबटिंब हर्ट्जपेक्षा जास्त वारंवारतेचा ध्वनी ऐकू शकत नाही. तर मानवाची ऐकू येण्याची क्षमता याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो नेहमी की मानव किती हर्ट्जपेक्षा कमी आणि किती हर्ट्जपेक्षा जास्त फ्रिक्वेन्सीचा ध्वनी किंवा साऊंड ऐकू शकत नाही. तर मानवाची ऐकण्याची क्षमता किंवा मर्यादा ही 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज याच्या दरम्यान असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. मानव 20 हर्ट्जपेक्षा कमी आणि 20,000 हर्ट्जपेक्षा जास्त वारंवारतेचा ध्वनी ऐकू शकत नाही. प्रश्न क्रमांक 76 आरशाच्या ज्या बिंदूवर आपाती किरण पडतात व तेथून ते परावर्तित होतात त्या बिंदूवर लंबरूप रेखाखंड काढला तर त्याला काय म्हणतात. तर समजा हा एक बिंदू आहे
आणि या बिंदूवरती आपतिकरण जर पडला आणि तेथून तो परावर्तित झाला आणि आपल्याला सांगितल्याप्रमाणे या बिंदूवरती जर आपण एक लंबरूप रेषाखंड काढला तर याला काय म्हणतात, तर हा जो रेषाखंड आपण काढलेला आहे या रेषाखंडाला स्तंभिका म्हणून ओळखले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 77. मानवी डोळ्यातील पारपटलाच्या मागे असलेली गडद स्नायुमय रचना जी बाहुलीचा आकार नियंत्रित करते त्याला टिंबटिंब असे म्हणतात. तर सर्वात बाहेरचे आवरण डोळ्यातील जे आहे ते पारपटल आहे आणि याच्यातूनच प्रकाशाची किरणे डोळ्यामध्ये प्रवेश करतात. आणि याच्या मागे गडद स्नायुमय रचना कोणती असते, तर ती असते परितारिका आहे आणि हीच परितारिका बाहुलीचा आकार नियंत्रित करत असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 78. शंकुपेशी आणि दंडपेशी या मानवी शरीराच्या कोणत्या भागाशी संबंधित आहेत, तर शंकुपेशी आणि दंडपेशी या दोन्ही मानवी शरीराच्या डोळ्याशी संबंधित असलेल्या पेशी आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 79. जीवनसत्व अ च्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता आजार होत नाही, तर आपल्याला माहीत आहे जीवनसत्व अ ची जर कमतरता असेल तर रातआंधळेपणा होतो, बुबुळाचा कोरडेपणा होतो, डोळ्यामध्ये जळजळ होते. हे सर्व आजार हे जीवनसत्व अ च्या कमतरतेमुळे होतात. पण आपल्याला विचारलेलं आहे कोणता आजार होत नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 80. पेशीतील केंद्रकाच्या अस्तित्वाचा शोध कोणी लावलेला आहे, तर आपल्याला माहीत आहे की पेशींचा शोध हा रॉबर्ट हुकने लावलेला, मात्र पेशीतील केंद्रकाच्या अस्तित्वाचा शोध हा रॉबर्ट ब्राउन याने लावलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. इथे कन्फ्युजन करायचे नाही आहे. रॉबर्ट हुकने पेशीचा शोध लावलेला आहे. फक्त पेशी म्हटलं की रॉबर्ट हुक लक्षात ठेवायचं आणि पेशीतील केंद्रकाच्या अस्तित्वाचा शोध किंवा पेशीतील केंद्रक म्हटलं की रॉबर्ट ब्राउन हे लक्षात ठेवायचं. तर अशा प्रकारे आपण जवळजवळ 80 प्रश्न कव्हर केलेले आहेत आणि हे सर्व 80 प्रश्न जे मुलांनी आपल्याला टॉपिक दिले होते किंवा गेल्या 6 शिफ्टचे जे प्रश्न मुलांजवळ होते ते आपल्याला त्यांनी पाठवले होते आणि त्या प्रश्नांच्या बेसिसवर हे आपण 80 प्रश्न घेतलेले आहेत, जेणेकरून तुमची पुढे होणाऱ्या पेपरसाठी तयारी व्हावी, तुमची चांगली रिव्हिजन व्हावी. आता आजपासून परत DMARचे पेपर चालू होत आहेत. त्यामुळे आजच्या शिफ्टमध्ये जे काही प्रश्न विचारले जातील किंवा ज्या काही टॉपिकवरती प्रश्न विचारले जातील ते टॉपिक देखील मला तुम्ही सांगू शकता. खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा माझ्या टेलिग्राम ID वरती देखील तुम्ही ते पाठवू शकता. टेलिग्राम IDची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर कोणत्या विशेष टॉपिकवरती मी व्हिडिओ बनवणं अपेक्षित असेल तर ते देखील तुम्ही मला सांगा. त्या टॉपिकवरती आपण नक्की व्हिडिओ बनवू, ज्याचा तुम्हाला पुढे होणाऱ्या पेपरमध्ये 100% फायदा होईल. तुम्हाला परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.